तुमच्या खुर्चीची गरज नाही, आपल्याला निवडणुकीची गरज नाही. ह्या काही जिल्ह्यामध्ये राज्यामध्ये शेतकऱ्याच्या आत्महत्या व्हायला लागल्या, हे आम्हाला थांबवायच्या. म्हणून आम्ही तुमच्या व्यासपीठावर या ठिकाणी विचारपीठावरील सर्व मान्यवर आणि वेळेअभावी सर्वांचे या ठिकाणी नाव घेत नाही, परंतु शेतकऱ्यांच्या लढ्यासाठी महाराष्ट्र पहिल्यांदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सभेमध्ये गोंधळ घालायचा कार्यक्रम आम्ही परभणी जिल्ह्याने केलेला आहे. देशामध्ये पहिल्यांदा आदरणीय राहुल गांधी हे महाराष्ट्राचं उमदं नेतृत्व रोहितदादा पवार यांच्या उपस्थितीत जी आढावा बैठक झाली की अन्नदात्याचा एल्गार या 29 तारखेच्या आंदोलनाला आपला सर्वांचा पाठिंबा आहे. आणि अशा प्रकारे जी 25 कर्जमाफीची योजना आहे आणि सरकारला जाब विचारण्याचा अधिकार सामान्य शेतकऱ्याला आहे, त्या आंदोलनाला पूर्णपणे पाठिंबा आम्ही जाहीर करतो आणि सक्रिय सहभागसुद्धा नोंदवण्यासाठी संभाजीनगरला जाण्याचा आमचा मानस आहे. जाहीर केल्या तरी अतिशय संकटात असताना हे सरकार शेतकऱ्याची फसवी कर्जमाफी करत आहे. आणि म्हणून महाराष्ट्राचे युवा नेते, कर्जत जामखेडचे लोकप्रिय आमदार युवा नेते रोहित पवार यांचा आज परभणी येथे दौरा झाला होता. हजारोच्या संख्येनं लोक इथं त्यांच्या आढावा बैठकीला जमा झाले होते. आणि शेतकरी म्हटलं की त्यामध्ये पक्षविरहित आज मेळावा झालेला आहे. जिल्ह्याचे राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे अध्यक्ष माननीय अजयराव गवारे साहेब यांनी आयोजित केलेला मेळावा होता. तसेच आमचे शहर प्रमुख सुशील भैया कांबळे आणि सर्व पदाधिकाऱ्यांनी, तसेच पंकज नाना बोराडे अनेक मान्यवर उपस्थित होते. तरी या मेळाव्यातून एक संदेश देण्यात आला की छत्रपती संभाजीनगर येथे 29ला कॅम्ब्रिजच्या चौकात आपल्याला शेतकऱ्या सर्व संघटनेच्या मार्फत आंदोलन करायचं आहे. हा पक्षाचा नव्हे तर शेतकऱ्याचा एल्गार आहे. अन्नदात्याच्या मदतीसाठी हा एल्गार झालेला आहे. आज या ठिकाणी हजारो लोक इथं जमलेले होते. यानंतर